बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अडचणीमध्ये सापडलेले आहेत। शासनाचा हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने 23,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विनाच राहिलेले आहेत। परंतु याच सोयाबीनची खरेदी केली जावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन देखील केले जाणार आहे। शेतकऱ्याचे हे किरायाचे वाहन आहेत आणि काही वाहनाला रोजचा 1000 रुपये किराया, काही वाहनाला रोजचा 1200 रुपये किराया। म्हणजे हे पैसे आणायचे कुठून? आम्ही आजपर्यंत आमचे 8 हजार नुसता किराया झालेला वाहनाचा। एकूण आमचं 50 किलोचा कट्ट्याला 51 किलोच्या कट्ट्याला 50च किलो धरायला लागलेत। बाकीचं बी आमचं वायाला चाललंय सगळं। आणि आम्हाला 2-2 दिवसापासून घरच्या डबा नाही आल्यामुळे आमच्यावर बरेच जण आम्ही उपाशी सुद्धा राहण्याची वेळ आम्हाला इथं आलेली। म्हणून शासनाला आमची विनंती की जोपर्यंत सर्व आमचं नोंदणीचं सोयाबीन खरेदी होत नाही तोपर्यंत ह्याची मुदत वाढवावी आणि तसं शक्य नसेल तर आम्हाला फरकाचा भाव देऊन आम्हाला याच्यातून मार्ग काढावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।